तर नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर मला पडलेला प्रश्न आजचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बघा, आता आपल्याजवळ प्रत्येकाजवळ एक स्मार्टफोन आहे ज्याने आपण लोकांसोबत कनेक्ट होतो. स्मार्टफोन आपल्यासाठी चांगला पण आहे आणि वाईट पण. येत्या काही दिवसामध्ये मी इंस्टाग्रामवर एक प्रोफाईल चेकआउट केली. त्यामध्ये मी बरेचशा मुलींच्या प्रोफाईलमध्ये एक वर्ड ऐकला आहे ज्याचं मी संभाषण नाही करणार, R_, तर तुम्ही लक्षात घेऊ शकतात. हॅशटॅग मला नाही वाटत की असा काही कुठला हॅशटॅग चालवायला पाहिजे आणि कुठल्या शब्दाला नॉर्मलाइज करायला पाहिजे. मला एक प्रश्न पडला या संदर्भात की हे कोण लोक आहे, हे कुठली मानसिकता ठेवतात असे लोक जे ह्या शब्दाला, ज्याला पहिलेपासून एक वाईट गोष्ट म्हणून संबोधली जातात स्त्रियांसाठी स्पेशली, का बरं ह्या मुलींना ज्या एजनी खूप छोट्या आहेत आणि एखाद्या इन्फ्लुएन्सरच्या आहारी जाऊन ते असे हॅशटॅग आपल्या बायोमध्ये लावत आहे, का बरं? मला प्रश्न पडतो आहे की यांची मानसिकता कुठे स्टक झाली आहे. कोणाला इन्फ्लुएन्स होऊन कोणी वेगळा शब्द एवढ्या नॉर्मल पद्धतीने आपल्या बायोमध्ये कसं लिहू शकते. माझी हिंमत नाही आणि मला नाही वाटत की माझ्या कुठल्याही मैत्रिणीची किंवा माझ्या फ्युचरमध्ये माझ्या मुलीची हिंमत व्हावं, कारण की मला माहिती आहे ह्या शब्दाचं मीनिंग खूपच वेगळं आहे. पण मला प्रश्न पडला आहे की हे गोष्ट कुठून सुरू झाली आणि याला खूप मोठ्या स्केलवर हॅशटॅग चालून नाही आम्ही खूप OP आहो हे असं दाखवण्याचं का बरं धाडस त्या मुलींमध्ये आलं आहे. आणि अशा इन्फ्लुएन्सरला तुम्ही काय म्हणणार सर? तर प्लीज मला तुमचं आवडेल तुम्हाला ऐकायला की तुम्ही काय विचार करता अशा मुलींबद्दल किंवा अशा इन्फ्लुएन्सरबद्दल. प्लीज तुम्ही तुमचं मौल्यवान मत नक्की सांगा मला. आता या गोष्टीवर बोलायचं झालं म्हणजे हा जो ट्रेंड आहे हॅशटॅग प्राऊड R हा शब्द, कारण मी पूर्ण शब्द घेऊ शकत नाही. कुठली तरी इन्फ्लुएन्सर आपल्या व्हिडिओजमध्ये कशाही प्रकारचे पोस्ट करते आणि मग तिच्या कमेंट बॉक्समध्ये काही विचित्र मुलं म्हणा, काही घाणेरडे मुलं त्या शब्दाचा भडीमार करतात कमेंट्समध्ये. आणि मग तिला असं वाटतं की याच्यापासून जर आपल्याला प्रत्येक माणूस ह्या गोष्टीनं संबोधतोय तर मग मी ह्या गोष्टीला नॉर्मलाइज केलं तर मग मला ही जी शिवीसारखी गोष्ट वाटते ती माझ्यासाठी प्राऊडची गोष्ट होईल. याच्यासाठी तिने मग हा म्हणजे जी काही इन्फ्लुएन्सर आहे तिने मग हा ट्रेंड चालू केला की मी जर या शब्दाला नॉर्मलाइज केलं तर म्हणजे मग जे लोक माझ्या कमेंटमध्ये हे लिहित आहेत ना तर त्याचं मला वाईट नाही वाटणार, तर मला ते नॉर्मल वाटेल याच्याकरिता. पण त्याचं नुकसान हे आहे का तिला पाहणाऱ्या ज्या छोट्या मुली आहेत ज्यांना स्वतःची समज नसते. आपण कसं म्हणतो की छोट्या मुलांची पाटी ही कोरी असते, त्याच्यावर आपण जे लिहितो ते त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या म्हणजे चारित्र्यावर राहतं. तर अशा ज्या मुली आहेत ह्या तिला पाहून अशा इन्फ्लुएन्स होत आहेत की जो शब्द आपल्या समाजामध्ये टॅबू आहे, म्हणजे म्हणल्यानंतर सुद्धा ती शिवी अशाच प्रकारची शिवी नाही तर एकदम घाण शिवी पकडला जाते, तो शब्द ते आपल्या बायोमध्ये लिहित आहे. आता याचा फायदा त्या इन्फ्लुएन्सरला हा झाला का तिच्या चॅनलला रीच वाढली, तिच्या चॅनलला व्हिजिट करणारे जे लोक आहेत ते भरपूर वाढले, कनेक्ट तिचा वाढला, म्हणजे तिला त्या गोष्टीचा मॉनिटरी फायदा झाला. आणि तो मॉनिटरी फायदा घेऊनच तिने हा ट्रेंड अजून वाढवला. पण याचं नुकसान बाकीच्यांसाठी हे झालं की जो शब्द नॉर्मलाइज नव्हता, म्हणजे जो शब्द चांगला व्यक्ती किंवा चांगले माणसं किंवा चांगल्या समाजामध्ये आपण जर घेतला तर त्याचं वाईट दुसऱ्यालाच नाही तर त्याची लाज आपल्याला पण यायची की आपण हा शब्द कसा का वापरला म्हणून. जर त्या शब्दाला नॉर्मलाइज करण्याच्या मागे हे लोक लागले आहेत तर मग तो शब्द घराघरात वापरला जाईल आणि मग जी ती समाज आहे की जी ती यातना भोगतायत त्या शब्दापायी किंवा त्या महिला, ह्या महिलांचं कुठंतरी आपण म्हणजे एक प्रकारे अपमान करतोय किंवा त्यांचा जो जॉब आहे त्याला आपण ग्लॅमराइजच करतोय.
जेव्हा की तू ग्लॅमराईज करण्यासारखी गोष्ट नाही. नाही. तर मग मला असं वाटते की कुठेतरी आपलंच चुकतंय. म्हणजे आपण जो व्ह्युअर पाहतोय त्या इन्फ्लुएन्सरला, त्याला इन्फ्लुएन्स करतोय की तू बाकीच्या लोकांना इन्फ्लुएन्स कर अशाला. किंवा आई वडील जे आपल्या छोट्या मुली आहेत त्यांना मोबाईल देतात आणि त्या मुली काय करतायत, कुणाला फॉलो करतायत, कुठले व्हिडिओज पाहतायत, कुठल्या प्रकारच्या ट्रेंडला फॉलो करतायत याच्यावरती लक्ष देत नाही. अशा आईवडिलांना माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा रे तुम्ही मोबाईल द्या, कारण की मोबाईल ही काळाची गरज आहे. बरोबर. मोबाईल ही काळाची गरज आहे. तुम्ही मुलींना मोबाईल द्या, कारण की आणि ते कुठल्या प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करताय, म्हणजे तो चांगला आहे की वाईट आहे, कशा प्रकारच्या ट्रेंडला ते फॉलो करत आहेत, त्यांच्या फीडवरती कशा प्रकारचे व्हिडिओज येत आहेत, याच्यावरती थोडं तुम्ही लक्ष द्या. जेणेकरून काय होईल की तुमच्या दबावाखातीर ती मुलं अशा फालतू ट्रेंडला फॉलो नाही करतील आणि अशा इन्फ्लुएन्सरला सुद्धा फॉलो नाही करतील. आणि त्याचा फायदा काय होईल की ज्या कारणाकरिता आपण त्यांना मोबाईल दिला आहे, म्हणजे आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आणि आपला रीच वाढवण्यासाठी, त्याच कामासाठी त्या मोबाईलचा उपयोग होईल, ना की अशा फालतू ट्रेंडला फॉलो करण्यासाठी. आणि माझं म्हणणं फक्त याच ट्रेंडसाठी नाही, तर भरपूरसे असे ट्रेंड राहतात किंवा भरपूरशा अशा गोष्टी राहतात. आता आधी मध्ये ते इन्फ्लुएन्सर आले होते, कट्टा घेऊन घुमणारे, ही गॅंग महाकाल को फॉलो करो, असं करो, तसं करो, अमका करो, ढमका करो. बरोबर. याने काय होतं की मुलींमध्ये जो हा आपण कल्चर पाहतोय, मुलांमध्ये कसं आहे गुन्हेगारीचं कल्चर वाढायला लागलं आहे या गोष्टीपायी. तर म्हणूनच म्हणलं की मुलं आणि मुली दोघांवरही आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आणि असे काही फालतूचे ट्रेंड फॉलो करत असेल तर त्याच्यावरती नक्कीच जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर लगाम घालायला पाहिजे. बस माझं एवढंच मत आहे. याच्या व्यतिरिक्त जर मी काही बोललो तर ते अतिशयोक्ती होऊन जाईल. ते आपल्याला सांगितलं आहे, तर ते जर तुम्हाला पटलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच चांगले व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.